रहिवाशांच्या विरोधानंतरही ज्ञानेश्वर नगर येथील नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आलाय। रहिवाशांनी विनंती केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य केंद्र अन्यत्र उभारण्याची कडक सूचना देत आणखी निधी उपलब्ध करून नाना नानी पार्क अद्ययावत करण्याच्या स्पष्ट सूचना केल्यात। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांना निवेदन दिलं। या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं उद्यान पडीक अवस्थेत असून रहिवाशांच्या विरोधानंतरही त्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे। नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावं अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, परंतु ते उभारण्याची ही जागा नाही अशी कडक समजही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। लवकरच या पार्कची पाहणी करून रहिवाशांच्या हिताचा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडू असं केळकर यांनी माध्यमांना सांगितलं। या कार्यक्रमात पाचपाखाडी आणि लोकमान्य नगर येथील SRA प्रकल्पातील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली। या दोन्ही योजना सुरू असून उच्चाधिकार कमिटीमार्फत या योजनांना अद्याप ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं नाही, त्यामुळे रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेत। सुरू असलेल्या SRA योजनांना क्लस्टर योजनेतून वगळण्यात आलं असताना त्यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्यासाठी कमिटीवर कोण दबाव टाकत आहे असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी या योजना तातडीने तपासून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश कमिटीतील अधिकाऱ्यांना दिले आहेत। या कार्यक्रमात कशेळी, ढोकाळी, कुलशेत येथील रहिवाशांनीही फसवणुकीबाबत निवेदनं दिली आहेत। विकासकांनी पैसे घेऊनही नागरिकांना घरं दिली नसून करारही करण्यात आले नाहीत। याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून विकासकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार मोकाट असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। या गुन्हेगारांना तडीपार करण्याबाबत संबंधित पोलीस उपायुक्तांशी चर्चा केली असल्याचंही केळकर यांनी सांगितलं। सर योजनेतून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं असून मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी BLO म्हणून चतुर्थ श्रेणी कामगारांना महापालिकेनं नेमलं होतं। यात अल्पशिक्षित शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश होता। प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा गोंधळ उडत असल्यानं हे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं। ही अन्यायकारक निवड रद्द करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली। त्यानुसार या नेमणुका रद्द करण्यात आल्यानं सफाई कामगारांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थित राहून केळकर यांचे आभार मानले। आज आमच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या ठिकाणची लोक, समूह किंवा व्यक्ती हे समस्या घेऊन आले। सर्वात प्रामुख्याने ज्यांचे प्रश्न सुटले तेही आले। आता BLO जे ते चतुर्थ श्रेणीतले यांनी अपॉइंट केले होते तर त्यांना त्याच्यातून मुक्त केलेलं आहे, कारण की ते सफाई कामगार होते, चतुर्थ श्रेणीतले होते आणि SIRच्या कामासाठी त्यांना त्यांनी नियुक्ती दिली होती आणि त्याच्यामुळे ते अतिशय त्रस्त होते, कारण की ते काम त्यांच्याकडनं होणं शक्य नव्हतं आणि त्यांचा तो आता विषय संपला। त्यांना त्या कामातून मुक्त केलं आणि ते त्याच्याकरता आपल्याला धन्यवाद द्यायला आले होते। दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मैदानं आहेत किंवा नाना नानी पार्क आहे किंवा लहान मुलांच्याकरता खेळणी ठेवलेली अशा जागा आहेत, त्या जागेचा निरनिराळ्या दुसऱ्या कामाकरता वापर सुरू होण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। आपल्या इथे ज्ञानेश्वर नगर म्हणून भाग आहे, त्या भागामधले लोक माझ्याकडे आले होते। त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील पूर्वी केलं होतं, पण तरी देखील त्याला न जुमानता त्या ठिकाणी दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला जातो। आता दवाखाना हे एखाद्या मैदानात किंवा बगीच्यामध्ये करणं हे योग्य नाही। त्या ठिकाणी उलट अधिक चांगल्या स्थितीमध्ये निधी देऊन महापालिकेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा लहान मुलांकरता खेळण्याची जी वस्तू आहे त्या ठेवणं, नाना नानी पार्क जपणं हे त्यांचं काम आहे आणि त्याच्यामुळे तो आग्रह या सगळ्या नागरिकांचा आहे, तिथल्या रहिवाशांचा आहे। मी ताबडतोब
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशात म्हणावा तितका मान दिला जात नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. पक्षातर्फे टाउन हॉलमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याचं उद्घाटन ठाणे विभागचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. बल्लाळ यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण झालं तरच घटनेचं रक्षण आणि उपेक्षितांचा विकास होईल असं सांगितलं. भारतीय समाजात सर्वसमावेशता असणं गरजेचं आहे, परंतु प्रचलित राजकारण त्यास बगल देत आहे असं निरीक्षण बल्लाळ यांनी नोंदवलं. समाज आत्मविश्वास गमावून बसल्याचं अनेकदा जाणवतं, कारण तो बाबासाहेबांच्या शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्रापासून भरकटला असल्याचंही बल्लाळ यांनी स्पष्ट केले. तर आमदार आव्हाड यांनी या घटनेवर होत असलेल्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि हे प्रयत्न न थांबल्यास देशाचे तुकडे होतील अशी भीती व्यक्त केली. महिलांना मतदानाचा हक्क घटनेनं दिला असला तरी मतं विकू नका असं सांगणाऱ्या बाबासाहेबांचं मात्र लाडक्या बहिणींनी ऐकलं नाही असंही त्यांनी सांगितलं. भारतानं इराणच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असंही त्यांनी सांगितलं. सरकार विविध संस्थांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असून त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो अशी टीकाही आव्हाड यांनी केली. शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाहुण्यांचं यावेळी स्वागत केलं, तर विजय कदम यांनी आभार मानले. हे छायाचित्र प्रदर्शन उद्या सायंकाळपर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा या रॅलीचं हे 3रं वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. या रॅलीस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी भाजप खोपट कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्ट नाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करत ही रॅली पुढे सरकली. संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यानंतर रॅलीनं पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठलं. येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि या रॅलीचा समारोप झाला. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभागही पाहायला मिळाला. 3 वर्षाचं ऑडिट झालंय. ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला त्यानंतर घाई गर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलंय, परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत
या प्रॉपर्टीचा ऑडिट पहिले करायला पाहिजे, ते केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना ह्या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर SIR संदर्भात मोहीम राबवत आहे. संपूर्ण जगभरात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठाणे महापालिकेत असणाऱ्या पत्रकार कक्षात साजरी केली आहे. यावेळी ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत यांच्या समवेत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय पितळे आणि सर्व पत्रकारही उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत ज्येष्ठ छायाचित्रकार समीर मार्कंडे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आलं असून या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार कुणाल भोईटे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केलं.